स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञान मध्ये। म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 888A आणि 888B माइंडस्पेस रेसिडेन्सी फेज 1 लोहगाव या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। संकेत क्रमांक 888A हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 BHK चे 20 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 44.25 स्क्वेअर मीटर म्हणजे 476 स्क्वेअर फीट आहे आणि 51.65 स्क्वेअर मीटर म्हणजे 555 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 21,69,600 रुपीज आणि 23,63,700 रुपीज आहे। अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे। फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील। संकेत क्रमांक 888B हा LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 2 BHK चे 12 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 51.19 स्क्वेअर मीटर म्हणजे 551 स्क्वेअर फीट आहे आणि 57.67 स्क्वेअर मीटर म्हणजे 620 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 25,46,300 रुपीज आणि 27,60,600 रुपीज आहे। अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे। फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील। हा प्रोजेक्ट पोरवाल साठे वस्ती रोडला लागूनच आहे। गुगल मॅपद्वारे आम्ही आपल्याला या प्रोजेक्टला कसे जायचे ते दाखवत आहोत। हा शिवाजी चौक आहे। या चौकातून पोरवाल साठे वस्ती रोडने आपल्याला अंदाजे 1.5 किलोमीटर पुढे जायचे आहे। ते आम्ही आपल्याला ग्रीन मार्करने दाखवत आहोत। असेच आणखी थोडे पुढे जायचे आहे आणि थोडं पुढे गेल्यावर डाव्या साईडला माइंडस्पेस रेसिडेन्सी हा प्रोजेक्ट दिसेल। आम्ही आपल्याला प्रोजेक्टच्या आजूबाजूचा हा परिसर दाखवत आहोत। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2027 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत टॉवर 3 8 फ्लोअरचा आणि टॉवर 4 14 फ्लोअरचा आहे आणि याच सेलेबल टॉवर 4 मध्ये म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत, परंतु ते वेगळे दिलेले आहेत। त्याची माहिती आम्ही आपल्याला पुढे देत आहोत। हा या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे। यामध्ये येलो मार्करने दाखवलेले टॉवर 3 आणि टॉवर 4 तसेच क्लब हाऊस दिलेला आहे। रेड मार्करने दाखवलेला फेज 1 साठीचा ओपन स्पेस आहे। हा ग्राउंड फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। हे म्हाडा पार्किंगचे स्टेटमेंट आहे। म्हाडासाठी 16 कार पार्किंग आणि 32 स्कूटर पार्किंगचे नियोजन केलेले आहे, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। टॉवर 4 मध्ये फर्स्ट टू फोर्थ फ्लोअर पर्यंत प्रत्येकी 8 फ्लॅट दिले आहेत। असे एकूण 32 फ्लॅट म्हाडासाठी दिले आहेत। हा टॉवर 4 चा फर्स्ट फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी 3 2 BHK आणि 5 1 BHK चे फ्लॅट दिले आहेत आणि बिल्डरचे 5 फ्लॅट देण्यात आले आहेत, परंतु म्हाडाचे फ्लॅट बिल्डरच्या फ्लॅट पासून पूर्णतः वेगळे करण्यात आले आहेत आणि म्हाडाच्या 4 फ्लोअरसाठी वेगळी लिफ्ट आणि वेगळी स्टेअरकेस दिली आहे। हा सेकंड टू फोर्थ फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये म्हाडासाठी 3 2 BHK आणि 5 1 BHK दिले आहेत। हा फिफ्थ फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे। यामध्ये सर्व फ्लॅट बिल्डरचे आहेत। इथे फर्स्ट टू फोर्थ फ्लोअर पर्यंत जी लिफ्ट आणि स्टेअरकेस म्हाडासाठी दाखवली होती ती या फिफ्थ फ्लोअरवर दाखवलेली नाही। याचाच अर्थ असा आहे की ती लिफ्ट आणि ती स्टेअरकेस फक्त म्हाडाच्या 4th फ्लोअर पर्यंतच होती। हा 1 BHK चा युनिट प्लॅन आहे। यामध्ये एंट्री केल्यावर छोटीशी लॉबी असून लिव्हिंग रूम विथ बाल्कनी आणि लॉबीच्या लेफ्ट साईडला किचन आहे। लिव्हिंगच्या लेफ्ट साईडला पॅसेज विथ वॉश बेसिन असून वॉशरूम दिला आहे।
लिव्हिंग रूमच्या राईट साईडला मास्टर बेड विथ बाल्कनी दिली आहे. हा 2 BHK चा युनिट प्लॅन आहे. यामध्ये एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी, लिव्हिंग रूमच्या समोर किचन आहे. पुढे छोटासा पॅसेज असून त्याच्या राईट साईडला कॉमन वॉशरूम आहे. लेफ्ट साईडला फर्स्ट बेडरूम असून त्याच्या बाजूलाच दुसरा बेडरूम विथ बाल्कनी दिला आहे. म्हाडाच्या 101, 201, 301 आणि 401 ह्या 1 BHK फ्लॅटना बाल्कनी दिलेली नाही. तसेच 102, 202, 302, 402 या 2 BHK फ्लॅटना 2 वॉशरूम दिले आहेत. बाकीच्या 8 2 BHK फ्लॅटना एकच वॉशरूम दिला आहे. या प्रोजेक्टमध्ये क्लब हाऊस, स्विमिंग पूल, योगा झोन, जिम, किड्स प्ले एरिया, जॉगिंग ट्रॅक, पेट पार्क यासारख्या अम्युनिटीज दिल्या आहेत, परंतु त्या म्हाडा विजेत्यांना कदाचित मिळणार नाहीत. म्हाडाचे फ्लॅट सेलेबल टॉवरमध्ये असून सुद्धा वेगळे आहेत. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्टपासून एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, हॉस्पिटल, शॉपिंग सेंटर, कमर्शियल हब जवळपास आहेत. या प्रोजेक्टपासून धानोरी रोड 1.1 किलोमीटर, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट 3.9 किलोमीटर अंतरावर आहेत. लोकांनी सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 4.2 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.1 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.2 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4.2 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.2 आउट ऑफ 5. इथे 1 BHK ची प्राइस 42 लाख आणि 2 BHK ची प्राइस 74 लाख आहे. बिल्डरच्या फ्लॅटची प्राइस आणि म्हाडाच्या फ्लॅटची किंमत पाहता स्क्वेअर फीटमध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीमध्ये मिळत आहेत. या एरियामध्ये 1 BHK चा रेंट अंदाजे 8,000 रुपये ते 18,000 रुपये आहे. 2 BHK चा रेंट अंदाजे 23,000 रुपये ते 24,000 रुपयांपर्यंत आहे. म्हाडाच्या 1 BHK फ्लॅटसाठी 14,000 रुपये आणि 2 BHK फ्लॅटसाठी 20,000 रुपये रेंट मिळू शकतो. कंप्लीशन डेट 2 वर्षांनी असल्यामुळे त्यावेळेचा रेंट कदाचित वेगळा असू शकतो. मायनस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टची कंप्लीशन डेट 2 वर्षांनी म्हणजेच डिसेंबर 2027 आहे. म्हाडाचे फ्लॅट सेलेबल टॉवरमध्ये असून सुद्धा वेगळे देण्यात आले आहेत, त्यामुळे कदाचित अम्युनिटीज सुद्धा मिळू शकणार नाहीत. म्हाडाच्या 4 फ्लॅटना बाल्कनी दिलेली नाही आणि 2 BHKच्या 8 फ्लॅटना फक्त एकच वॉशरूम देण्यात आले आहे. या एरियामध्ये फ्रिक्वेंट पॉवर कट आहे. प्लस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन चांगले आहे. पुणे एअरपोर्ट या प्रोजेक्टच्या जवळ आहे. म्हाडाच्या काही फ्लॅटना 2 बाल्कनी देण्यात आल्या आहेत आणि या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण जर 2 वर्ष थांबू शकत असाल तर आपल्याला या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.